सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या संपदा मुंडे या डॉक्टर तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। संपदाने लिहिलेल्या नोटमध्ये गोपाळ बदने या पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचे आरोप केलेत। गोपाळ बदने याने आपल्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप संपदाने केलाय। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। डॉक्टर संपदाने आरोप केलेल्या PSI गोपाळ बदने याला तात्काळ निलंबित करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी संवाद साधत माहिती घेतली आहे। शेतकरी कुटुंबात वाढलेल्या संपदा मुंडेने अत्यंत कष्टाने आणि जिद्दीनं आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं। संपदा मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी होती। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिनं 10वी पर्यंत बीड येथील शाळेत शिक्षण घेतलं। पुढे जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयातून तिनं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं। तिची प्रथम नियुक्ती महाबळेश्वर येथे झालेली। 1.5 वर्षांपूर्वी ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली। या प्रकरणात मृत तरुणीच्या काकांनी आणि आतेभावाने गंभीर आरोप केलेत। संपदावर शवविच्छेदन अहवाल बदलवण्यासाठी दबाव टाकला जात होता, यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती। मधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। संपदाने आपल्या वरिष्ठांना तसेच नातेवाईकांना तणावामुळे मला माझं आयुष्य संपवावं लागेल असं वारंवार सांगितल्याचा दावा संपदाच्या काकांनी केलाय। फलटण भागातील खासदारांचे 2 PA फोन करून संपदावर दबाव टाकत होते। याखेरीज पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि महाडिक नावाच्या व्यक्तींचाही तिने तक्रारीत उल्लेख केलेला। तिने 2 महिन्यांपूर्वी पोलिसांना एक पत्र लिहून या दबावाची माहिती दिलेली, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं संपदाच्या आतेभावाने सांगितलंय। या संपूर्ण प्रकरणाला राजकीय किनार देखील आहे का, हे पुढील काही दिवसांमध्ये समोर येईलच। डॉक्टर संपदा मुंडेने लिहिलेल्या नोटमध्ये थेट पोलीस अधिकारी बदने याच्यावर बलात्काराचे आरोप लावण्यात आल्याने पोलीस विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। या घटनेमुळे रक्षकच भक्षक बनल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। महिलांना लाडकी बहीण म्हणणारे फडणवीस सरकार सत्तेत असताना त्यांच्याच पोलीस यंत्रणेतील अधिकारी बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करतोच कसा, असा प्रश्न देखील विचारला जातोय।